नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज धुळे येथील महाराणा प्रताप हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा गुणगौरव पुरस्कार देण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आला। यावेळी प्रतिक्रिया देताना मान्यवर म्हणाले, मला तर असं वाटतं की खूप छान झालं की आपण मंत्र्यांना बोलायचं नाही, ओएसडीला बोलायला म्हणजे आपलं काम होतं। आपल्यासाठी तेच मंत्री आदरणीय संदीप दादा प्रकाश जाधव आणि ज्या आपल्या समाजाचं ज्याला भूषण आपण समजतो दादासाहेबराव नेहमी म्हणायचे, एक काळ असा होता, 40 वर्षापासून मी दादासाहेबांची भाषण ऐकायचो। या सभागृहामध्ये दादासाहेबांनी 1000 वेळा सांगितलं असेल की मुलीला शिकवा, मुलीला शिकवा, मुलीला शिकवा। आणि आज किती त्यांचा सत्कार करताना मला खूप आनंद वाटला आणि दादासाहेबांची पण आठवण झाली। आज सरकार साहेब विशिष्ट काळामध्ये ते नाही आणि त्यांचा सरकार साहेबांच्या हस्ते आपल्याला संदीप दादांचा आणि त्यांचा सत्कार करायचा होता। मनापासून आभारी आहे। आजच्या मुख्य कार्यक्रमामध्ये हस्तलिखित प्रकाशन हे माझ्या हस्ते करण्यात आले। त्याकरता हस्तलिखितासाठी क्रीडा शिक्षक शिंदे सरांनी मेहनत घेतली, त्यासोबत मुख्याध्यापक किशोरजी अरगडे आणि त्यातले लेख ज्यांनी लिहिले ते सर्व विद्यार्थी यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो। तसेच आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य विषय म्हणजे जे गुणवान विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेतला। असाच सत्कार मी लहान असताना माझा देखील दादासाहेब साहेबांच्या हस्ते झालेला होता आणि अशाच सत्काराच्या माध्यमातून पुढे प्रेरणा मिळत जाते आणि काहीतरी जास्त करण्याची इच्छा या माध्यमातून निर्माण होते। आजच्या सत्काराचे विद्यार्थ्यांना देखील त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनाही आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे ही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। या संस्थेच्या माध्यमातून मी लहानपणापासून इथंच राहतोय। आपण बघता राजपूत कॉलनीचाच मी सभासद आहे आणि त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांची वाटचाल म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढते आहे, संस्थेची गुणवत्ता वाढते आहे, संस्थेमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत आहे। आता आपण ज्युनियर कॉलेजपर्यंत या संस्थेची वाटचाल केलेली आहे आणि मान्यवरांनी सांगितलं जसपाल सरांनी की आपण या ठिकाणी काय काय आपण सुविधा उपलब्ध करू शकतो। तर मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मला जे शक्य आहे त्या गोष्टी सर्व उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न केला आहे। कंपाऊंडची मागणी होती, कंपाऊंडमुळे आपला भाग जो असुरक्षित होता, बाहेरून येणारे जे गुंड प्रवृत्ती किंवा असे अनावश्यक व्यक्ती येऊन थांबत होते आणि त्यामुळे इथं असुरक्षित भावना निर्माण होती। तर त्यासाठी कंपाऊंड आवश्यक होते। आपण क्रीडा विभागाकडून येथे कंपाऊंडचे काम पूर्ण केले, त्यामुळे हा भाग सुरक्षित झाला। भाग सुरक्षित झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी उजेड असणे आवश्यक होते, त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सोलर लाईटची व्यवस्था देखील आपण या ठिकाणी केली। अजून असे काही कार्यक्रम उपक्रम असतील ते राबवणे शक्य असतील तर माननीय पालकमंत्री देखील आपल्या सोबत जयकुमार रावळ साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील आपण त्यांना विनंती करू। आणि जसं हॉस्टेलचं सांगितलं, आता केंद्र सरकारचा परवा बजेट झाला, महिलांना सर्वाधिक त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे। लखपती दीदीच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना सक्षम करण्याचं काम केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे आणि त्या बजेटमधली एक घोषणा आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांसाठी हॉस्टेल करण्याची घोषणा पहिल्यांदाच बजेटमध्ये झालेली आहे। तर जर ते हॉस्टेल आपल्या ठिकाणी होऊ शकलं तर जास्तीत जास्त आपण तसा प्रयत्न करू।